ख्रिस्तामध्ये माझ्या प्रिय भाविक, परमेश्वर हा उदार मनाचा आहेच, परंतु त्याचबरोबर परमेश्वर ठाई एक संयम वृत्ती देखील आहे आणि परमेश्वर ठाई ते पेशन्स आणि संयम वृत्ती असल्यामुळे प्रत्येक दिवसाला परमेश्वर मनुष्याला नवीन संधी देत असतो, नवीन जीवन सुरुवात करण्यासाठी, नवीन दिशा घेण्यासाठी आणि जीवनामध्ये काहीतरी नवीन घडून आणण्यासाठी. कारण मनुष्य कितीही पाप करत असला तरी सुद्धा प्रत्येक क्षणाला आणि प्रत्येक वेळेला परमेश्वर मनुष्याची चाचणी घेऊन, परीक्षा घेऊन त्याला वेळोवेळी वेगवेगळ्या प्रकारचे संधी उपलब्ध करून देत असतो. कारण मुळातच परमेश्वराला वाटत असते की कुठल्याही व्यक्तीचा नाश होऊ नये, पापामुळे कुठल्याही व्यक्ती परमेश्वरापासून दूर जाऊ नये, तर पश्चाताप करून सर्वांनी परमेश्वराकडे यावं, नवीन मार्गावरती आपलं जीवन मार्गक्रमण करावं किंवा जीवनाची सुरुवात करावी. आणि म्हणून जितक्यांदा आपण परमेश्वराजवळ जातो पापाची क्षमा मागण्यासाठी, तितक्यांदा परमेश्वराचे हात आपल्यासाठी मोकळे असतात आणि आपली ओंजळ परमेश्वर भरून देत असतो. परंतु परमेश्वर हा प्रत्येक क्षणाला मनुष्याच्या परतण्याची वाट पाहत असतो की एक ना एक दिवस माझी कन्या किंवा माझा मुलगा जो पापाच्या शोधात एखाद्या मेंढराप्रमाणे हरवलेला आहे तो नक्कीच परत येईल, या आशेने एका आई वडिलांप्रमाणे किंवा चातक पक्षाप्रमाणे परमेश्वर वाट पाहत असतो. आणि आजचं शुभवर्तमान आपल्यासमोर एक सुंदर असं उदाहरण ठेवत आहे. एक छोटस उदाहरण, पण त्या उदाहरणावरून परमेश्वर किती उदार आहे, प्रेमाळू आहे आणि परमेश्वराठाई किती संयमवृत्ती आहे हे आपल्याला दिसून येते. आणि आजचं शुभवर्तमान सांगत आहे की कोणा एका शेतकऱ्याने किंवा मालकाने शेतामध्ये गव्हाचा दाणा लावला आणि चांगल्या प्रकारे गव्हाचा दाणा वाढला आणि जसा जसा तो वाढू लागला तितक्या त्याच्यामध्ये कचरा देखील आलं. तेव्हा नोकर जाऊन आपल्या मालकाला सांगतो, तुम्ही तर गहू पेरले होते, मग त्याच्यामध्ये कचरा कसा काय आला? आणि मालक सांगतो, हे कोणा वैऱ्याचे काम आहे. परंतु मालक ते कचरा काढून टाकत नाही. तर ते शब्द फार महत्वाचे आहेत, जिथे मालक म्हणतो या दोघांना एकत्र वाढू द्या. ज्याप्रमाणे गहू वाढत आहे त्याप्रमाणे ते कचरा देखील वाढू द्या, गवत देखील वाढू द्या, दोघांना देखील एकत्र वाढू द्या आणि मग शेवटी आपण गवताला बाहेर काढू. हा दाखला देऊन परमेश्वर आपला काय सांगू इच्छितो की गव्हाचा दाणा म्हणजे चांगली लोके, चांगली माणसे आणि त्या गव्हाच्या दाण्याबरोबर जे गवत रुजलेलं आहे ते म्हणजे पापी माणसे. आणि म्हणून परमेश्वर पापी माणसाला पटकन उचलून टाकत नाही, तर तो गव्हाबरोबर पापी माणसाला वाढण्यासाठी संधी देत असतो. का? जेणेकरून गवताने गव्हापासून शिकावं, जेणेकरून गवताने गव्हाचा स्वभाव आणि गुणधर्म धारण करावा व आपला पापी स्वभाव सोडावा. आणि म्हणून मालक सांगत आहे किंवा परमेश्वर सांगत आहे, जेव्हा वेळ येईल, जेव्हा मी पाहीन की गव्हाचा दाणा चांगल्या प्रकारे वाढलेला आहे आणि गवताने त्याच्यापासून काही शिकवलेलं नाही, काहीच धडा घेतला नाही, तेव्हा मात्र मी त्यांना उपटून अग्नीमध्ये टाकणार आहे. म्हणजेच मनुष्य स्वतःच जबाबदार असतो स्वतःच्या पापासाठी. कारण परमेश्वर नेहमी मनुष्यासाठी थांबलेला असतो, नवीन नवीन संधी देण्यासाठी. आणि या दाखल्याद्वारे परमेश्वर आपल्या सर्वांना एक सांगू इच्छितो की अजून देखील परमेश्वर आपल्या परतण्याची वाट पाहत असतो. अजून देखील परमेश्वर आपल्यामधील चांगल्या स्वभाव किंवा नवीन स्वभाव बदलण्याची वाट पाहत असतो.
आणि जोपर्यंत आपण बदलत नसतो तोपर्यंत वेळोवेळी परमेश्वर आपल्याला नवी संधी देत असतो. परंतु अशी वेळ येईल की ती संधी देखील निघून जाईल, तेव्हा मात्र आपल्याला त्या शेतातून निघून जावं लागेल. आपल्याला गव्हापासून विभक्त केलं जाईल. तेव्हा परमेश्वर जबाबदार नसणार, आपण स्वतः जबाबदार असणार. आणि म्हणूनच आपण आजच्या या दिवसावरती मननचिंतन करायला पाहिजे की परमेश्वराने हा सुंदर क्षण, सुंदर दिवस जर आपल्याला दिलेला असेल तर केवळ आणि केवळ आपल्यामध्ये बदल घडवून आणण्यासाठी, चांगला स्वभाव धारण करण्यासाठी, चांगला गुणधर्म अंगामध्ये बिंबवण्यासाठी. आणि जेव्हा आपण हा गुणधर्म, चांगला स्वभाव धारण करणार तेव्हाच गव्हाबरोबर किंवा आपल्या गवताचा रूपांतर पाप्याचं रूपांतर चांगल्या माणसामध्ये म्हणजे गव्हाच्या दाण्यामध्ये होणार आहे. आज परमेश्वराने जी संधी दिली आहे त्या संधीचा फायदा करून आपण चांगले जीवन जगण्याचा प्रयत्न करूया. आमेन.